जिंकला 12 पॉईंटनं. पहिल्यांदा फिल्डिंग संदीपजी गायकवाड असतील. कृपया दोन्ही संघाचा 12 12th मॅन तू 12 पडा. आणि अरबी ओवी पोसरी आणि गोलंदाज मनीष. अरबी ओपी तर पहिली जोडी या ठिकाणी 12 पड्या संघाची. स्ट्रायकरचा फलंदाज सिद्धेश गावंड आणि नॉन स्ट्रायकर सौरभ पाटील. मनीष तो सिद्धेश गावंड. सिद्धेश अभय पाटोळे असते. संदीपजी गायकवाड या सामन्यासाठी 4 षटकांचा सामना असेल. 4 गोलंदाजे असते. एका गोलंदाजे असते 1 षटक फेकता येईल. सिद्धेश गावंड आणि सौरभ पाटील आणि गोलंदाज बॉलर इज मिस्टर मनीष. शॉर्ट कवर एक बॅकवर्ड पॉईंट या ठिकाणी. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेल एक शॉर्ट थर्ड मॅन आहे या ठिकाणी. आणि शॉर्ट एक्स्ट्रा कवर एक मिड ऑन. थोडंसं शॉर्ट वाईटिश मिड विकेट आहे. डीप मिड विकेटला एक शतरक्षक उभा केला आहे. आक्रमक फिल्डिंग या ठिकाणी एक लॉंग ऑफ असे तैनात करून प्रतिस्पर्धी संघाचा दबाव टाकण्याचा संपूर्णपणे प्रयत्न. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर बॉलिंग मार्क तयार. जय कोलो माता शेलो आयोजित एक भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा हिंदू हृदय सम्राट चषक 2023. लेफ्ट आर्म महोदय विकेट. पहिला चेंडू थोडासा हवेमध्ये होता परंतु क्षेत्र नव्हता या ठिकाणी. मिळेल एक धाव. सिद्धेश गावंड इज बॅटिंग ऑन 1. सौरभ इट टू गेट ऑफ द अकाउंट. टोटल स्कोर इज 1 फन अन बिन बाद 1. अतिशय दमदार आयोजन या ठिकाणी. चांगलं क्रिकेट, चांगली स्पर्धा, चांगल्या ट्रॉफीज, पाहुण्यांची मांदियाळी. आणि हा यस बिग हिट. जबरदस्त टायमिंग. ओरपी चेंडू होता. पुरेपूर फायदा उचलला आणि लॉंग ऑनच्या डोक्यावरून एक फन्नाट फटका भिरकावून दिला. लॉफ्ट हिट फेकून दिला आणि हा दमदार पहिला सिक्सर. 12 पडे संघाची दमछत जबरदस्त सुरुवात. धावसंख्या 7 वर. सौरभ सिद्धेश गावंड एक नॉन स्ट्रायकर सौरभ त्याचा हा दमदार स्ट्रोक. संघाची धावसंख्या बिनबाद 7. 12 पाडा विरुद्ध पोसरी अशी ही लढत. डीप मिड विकेट सीमारेषेलगत. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. संदीपजी गायकवाड यांना डोस द्या जरा. आणि 2 धावांची पेनल्टी ही पोसरी संघाला आहे. प्लीज त्यांचे कोणी पॅकर जे कॅप्टन त्याने हे करून घ्या प्लीज. लेफ्ट आर्म महोदय विकेट. पुन्हा एकदा अकराची लाईन करतो. पेंडू पुश करतो या ठिकाणी. मिड विकेटला जाईल. चांगलं फिल्डिंग. एक धावमुळे संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 8 वर. बिनबाद 8. अतिशय मानाची स्पर्धा, मानाचा करंडक. लेफ्ट आर्म महोदय विकेट. आणि हा ये चेंज ऑफ पेस गती परिवर्तन अनपेक्षित उचली. अनइवन बाउन्स. पुन्हा एकदा फलंदाज थोडासा बेट झाला या ठिकाणी. अतिशय चांगली चेंडू या ठिकाणी. पंचांचा या ठिकाणी व्हाईट का नो बॉल. अंपायर व्हाईट की नो बॉल. व्हाईटचा इशारा. या स्वैर मारा. अवांतर धावसंख्येत भर कारण अपेक्षेपेक्षा जास्त या ठिकाणी पंचांनी हवे तेवढ्या संघाची धावसंख्या झाली 9 वर. मनीष. आणि हा शॉर्ट पे चेंडू फुल पॉवरफुल तोलून मापून मारलेला हा एक आसमानी टोळा, सुलतानी टोळा, वज्र टोळा, भीम टोळा. बॅकवर्ड स्पेल क्लिअर केली
आणि हा दमदार सिक्सर. टोटल स्कोर इज 15. या षटकामध्ये आले 2 षटकार. दमदार बॅटिंग, अफलातून बॅटिंग, चांगलं प्रदर्शन, एक्झिबिशन, परफॉर्मन्स, क्लास फटका. शॉर्ट पिच चेंडू अक्कोट टप्प्याचा रोहित शर्मा स्टाईल. हिटमॅन मनीष तात्रे. आणि हा येस अगेन दॅट शुड बी यू स्ट्रोक. मनीष तात्रे याच्यावर चालवलेला हल्ला जबरदस्त केला. हल्ला बॉल, रन उठवलंय, आक्रंदन केलंय. आणखीन एक षटकार आणि या षटकार ठोकले तब्बल 3 षटकार. धावसंख्या नेऊन ठेवली 21. बेनबाद 21. असे धुंद फुंद बेधुंद सुरुवात. वेल बिगन इट्स हाफ डन. अतिशय दमदार सुरुवात, दमदार सलामी, जबरदस्त खेळ. सिद्धेश गावण आणि या ठिकाणी सौरभ. मनीष तात्रे एक अतिशय अनुभवी गोलंदाज. बराच वर्ष या टीमला त्यांनी योगदान दिलं आहे. बघा छोटी क्रिकेट आहे, काही होऊ शकतं या ठिकाणी. मनीष तात्रे तयार. बाजू बॉल बाउंड एक बाकी आहे. लास्ट डिलिव्हरी. हो येस स्विचिट करण्याचा प्रयत्न आणि षटक क्रमांक पहिलं संपुष्टात. 6 चेंडूमध्ये धावा केल्या वसूल 21. बारापाडा संघाची ही चांगली सुरुवात, अतिशय भन्नाट सुरुवात, बेछूट. द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. नवनिर्वाचित गोलंदाज. धावसंख्या 6 चेंडू 21 धावा. 21 फन आफ्टर 6 डिलिव्हरीज. मयूर तयार. नॉन स्ट्रायकर गोलंदाज. आणखीन एक डिमतील आलाय बघूया. अतिशय चांगलं क्रिकेट. डिपिश कव्हर पॉईंट. एक शॉट एक्स्ट्रा कव्हर आहे या ठिकाणी. एक बॅकवर्ड पॉईंट आहे. आणि हा येस पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग शॉट. चांगलं फिल्डिंग केले या ठिकाणी. फटका मात्र दमदार होता. तितक्या सफाईनं अफलातून फिल्डिंग. लॉंगॉनला 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या 22. 2 22. अतिशय पॉवरफुल संघाचा समावेश. जबरदस्त पोल. रायगड जिल्ह्यामधील या ठिकाणी नामवंत संघ, त्याच्यानंतर ठाणे जिल्ह्यातील बलाढ्य संघादरम्यान. आणि हा येस पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता या ठिकाणी. फ्लिक करायचा होता पण तो टायमिंग मॅच होत नाही या ठिकाणी. चेंडू जाईल शॉर्ट लेगला. मिळेल 1 धाव. टोटल स्कोर इज 23. पंचांचा कुठलाही निर्णय नाही. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. मयूर. यस क्या बात आहे. दमदार स्ट्रोक. पुन्हा एकदा आणखीन एक तडाखा. जबरदस्त ब्लास्ट. चेंडू गेला पुन्हा एकदा. जबरदस्त ऑन ड्राईव्ह. ताकदच स्ट्रोक. अफलातून फटका. बेमालूम बेछूट फटका. संघाची धावसंख्या ठेवली 28. 2 8. चांगली धावसंख्या, कमाल धावसंख्या. अधिकतम धावांची गंगा गेली. धावांची गटार गंगा या ठिकाणी. बारापाडा संघ. आणि हा शॉर्ट पे चेंडू पुन्हा एकदा अकोट टप्प्याचा पुल करायचा होता. या ठिकाणी चेंडूचा डिपीट विकेटला. आणि मिळेल फक्त 1 धाव. वास्तविक 2 धाव व्हायला पाहिजे होत्या, कारण तेवढा लांब चेंडू गेला होता. तर मला 1 धाव जोरात घ्यायला पाहिजे होती. टोटल स्कोर इज 29. 30 धावा. संघाची धावसंख्या पहिल्या षटकात झाली होती 21. 9. 4 चेंडूंनी 9 धावा. मनीष तयार. म्हणजे मागच्यापेक्षा बरा आहे. मनीष तात्रे यांनी 21 धावा मोजल्या. मयूर MM. धावसंख्या 30. आणि हा पुन्हा जोरकस मारायचा फ्रंटफुटला आला होता. शॉर्ट चेंडूला शॉर्ट मिडवे गेला. टोटल स्कोर 31. लास्ट डिलिव्हरी इन दी सेकंड ओव्हर फ्रॉम मिस्टर मयूर. बारापाडा विरुद्ध मनीष स्मृती.
न्यू गोल्डन पोसरी असा हा विद्यमान सामना. दोन्ही संघ बलाढ्य ताकदवर आहे या ठिकाणी. एक जबरदस्त आणि आरबी ओबी 11 न्यू गोल्डन पोसरी. बोला. हो यस, काय जबरदस्त टायमिंग. वीरेंद्र सेहवाग सारखा कवट जोक्यावरून ठोकलेला हा अप्रतिम चौकार, देखना फटका. बुद्धिबाई दरोडाईंचं आगमन झालं. पुन्हा एकदा आपणास विनंती आहे, कृपया स्थान बनवा. अतिशय चांगली स्पर्धा. बोधिताई दरोडा यांचं आगमन. माजी सरपंच प्रणय संघाच्या वतीने तिसरा षटक. टोटल स्कोर झाला या ठिकाणी 35 फॉर द लॉस ऑफ बिनबाद 35. अतिशय दमदार सलामी. जबरदस्त टक्कर बिटवीन बारापाडा अँड अगेन्स्ट वर्सेस रायवल बनाम विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी. दोन एकाच कॅलिबरचे दोन ताकदवर संघ पोसरी आणि बारापाडा. आणि प्रणय तयार. पहिल्या षटकात धावाले 21, दुसरं षटक 14 धावांचं. राहिलेले 12 चेंडू कसे फेकतात. धावा तर मजबूत आहे त्या ठिकाणी. जर तुम्हाला 70-80 क्रॉस केल्या तर मात्र सामना मात्र कठीण होईल. प्रणय 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 हे चतुर्थीला जास्त बोलायला नको. प्रणय म्हणजे वेगळ्या काम आहे ना. काय आमचा आता उपास आहे म्हणून प्रॉब्लेम आहे जरा. शॉर्टपिच चेंडू अकोट टप्प्याचा पुन्हा एकदा पुल केला या ठिकाणी, पण तो टायमिंग व्यवस्थित मॅच होत नाही या ठिकाणी. मिड विकेटला जाईल आणि अगेन दॅट शुड बी. आणि फलंदाज या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट चांगले वास्तविक. येस, रेफर्ड टू टेक्नॉलॉजी टीम. आणि फलंदाज मात्र आउट आहे. OUT बाहेर जाण्याचा आदेश. धावचीत आणि बारापाडा संघाची पहिली विकेट. तंबूच्या दिशेनं मार्गस्थ. पहिली विकेट बहिष्कृत, निष्कासित. धक्का क्रमांक पहिला बसतोय. पहिल्या विकेटचा काढदा बाय. पहिल्या विकेटची एक्झिट आणि 1 डाऊनची एंट्री. $35 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. चांगली मजबूत स्थिती आहे या 1 डाऊनचा फलंदाज शुभम गावंड. द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. नवीन फलंदाज. 1-35 अशी स्ट्रॉंग स्थिती या ठिकाणी. बारापाडा संघाने टॉस जिंकला. टॉस आणि पहिल्यांदा धाडशी निर्णय जो फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला या ठिकाणी. कारण आतापर्यंत ज्यांनी टॉस जिंकले त्यांनी पहिल्यांदा फिल्डिंग, पण याने हा धाडशी निर्णय घेतला आहे आणि तो त्यांच्या पथ्यावर पडला आहे. आणि हाय चेंडू पुन्हा एकदा ऑनसाईडला दमदार स्ट्रोक या ठिकाणी. चेंडू जाईल लॉंगॉनला. पुन्हा एकदा चांगलं रनिंग. थ्रो मात्र बरोबर होती. गॅदर देखील करता आलं नाही. मिळतील 2 धावा. टोटल स्कोर झाला या ठिकाणी 37 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सद्य स्थिती 38 3 8. बारापाडा संघ 38 अशी मजबूत स्थिती. सुस्थितीमध्ये आहे संघ. प्रणय तयार. आणि हा पुन्हा एकदा अप्रतिम कव्हर राहील, पण तो फायदा होणार चेडूचा. डिपेश गाव पॉईंटला चांगलं फिल्डिंग. गॅदर करेल, थ्रो करेल. मिळेल 1 धाव. संघाची धाव संख्या झाली 39 3 नाही 39. 1-39. पहिल्या षटकात 21, दुसरं षटक 14 धावांचं. तिसरं षटक प्रगतीपथावर.
पहिल्या षटकाचा जर अपवाद सोडला नंतर मात्र बऱ्यापैकी गोलंदाजी केली आणि हा स्वीप केला बघूया या ठिकाणी आणि हा चकून गेला गुंगारा दिला होल दिले चेंडू गेला डिफाईन लेगला आणि मिळते 4 धावा चांगला फटका होता स्वीप केला चेंडू या ठिकाणी धाव संख्या झाली 43 बरोबर ना रे 4वर 3 अजूनही चेंडू बाकी आहेत या षटकामध्ये 2 बॉल बाकी आहेत 2 बॉल्स टू गो अरे याच्यापेक्षा भैया ठेवला असता त्याला 300 रुपये दिले असते ना त्याने सगळे बॉल हाणून दिले असते कोण अरे बॉल तुमचे किती जाणार एक बॉल केवढ्याला आहे बॉलची किंमत काय आई सीमा मग भैया परवडला ना बॉलिंग मार्क होता यार प्रणय हो यस पुन्हा एकदा बिग हिट या ठिकाणी अतिशय चांगला फटका या ठिकाणी बंधू चांगलं फिल्डिंग काय जबरदस्त आहे आणि हा म्हणतोय या ठिकाणी दमदार स्ट्रोक होता लास्ट डिलिव्हरी इन दी 3rd ओव्हर टोटल स्कोर 44 4वर 4 आणि हा येस बॅटची लिडिंग एज आणि फलंदाज नॉन स्ट्रायकरला बाद होईल येस इट्स गॉन शुभम गावण तंबूच्या दिशेनं मार्गस्थ तुषार रणरागिणी आमच्या अत्यंत जवळच्या बुधीबाई दरवडा यांचं आगमन झालं त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत दरवर्षी न चुकता मात्र या स्पर्धेला भेट देतात ताई आपलं अगदी मनापासून आभार असतील आणि मित्र म्हणेल पूर्ण दिवस थांबा आज अंतिम दिवस आहे आपल्या शुभ हस्ते आपण बक्षीस समारंभ देखील करू येस नक्कीच नक्कीच यस अतिथी देव भव या ठिकाणी आणि नवीन फलंदाज तुषार पाटील राहिले शेवटचं अंतिम आखेचं स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर तोडफोड गोलंदाजी करायची फलंदाजी करावी लागेल असं वाटलं होतं की स्कोर जाईल म्हणजे 70च्या पुढं पण नंतर मात्र जी गोलंदाजी केली टिचून मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघाला पुन्हा एकदा रोखलं गेलं पहिल्या षटकात 21 दुसऱ्या षटकात 14 आणि तिसरं षटक 9 धावा म्हणजे बघा ग्राफ कसा खाली आलाय येस सांगे कामगिरी राहिला शेवटचा गोलंदाज भावेश कोणाचं हे 12 इकडं तेच मालक तेच सगळं न सगळं छत्री पण त्यांनी धरायची नारळाची पिशवी पण त्यांनी धरायची आणि हा यस पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग हो चांगले एफर्ट मिडवे गेला चेंडू फरार जबरदस्त म्हणजे पॅरलल स्ट्रोक 6 धावांसाठी डावकरी हाताचा फलंदाज तुषार पाटील अफलातून फटका पॅरलल स्ट्रोक समांतर फटका संघाचा टोटल स्कोर झाल्या ठिकाणी 50 चांगली धावसंख्या या षटकामध्ये मात्र जास्तीत जास्त धावांना चान्स आहे आणि डावकुरी आता ही धोकी आहे उजवा आणि डावकं हे असं कॉम्बिनेशन आहे येस पुन्हा एकदा कमबॅक करते गोलंदाज एक भन्नाट चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप डॉट डिलिव्हरी 4 बॉल्स टू गो संदीपजी गायकवाड आबाई पाठवले योगेश इंद्रेकर अशी पंचांची आज फळी आहे येस JP पॅनल आणि हा येस पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवर मात्र दणका दिला तर नंतर मात्र काही जमलं नाही या ठिकाणी फलंदाज तुषार पाटील राहिले फक्त इनमीन 3 बॉल धावसंख्या 50 2 बाद 50 की 3 बाद 50 2 बाद 50 बुधीबाई दरोडा यांचं इथं आगमन झालं आहे शिवसेनेच्या रणरागिणी आणि हा येस पुन्हा एकदा चेंडू लटकट केला योग्य 4 धावांसाठी
आउटफील्ड फार फास्ट आहे त्या ठिकाणी आणि एक युजफुल फटका संघाची धावसंख्या झाली या ठिकाणी 54. राहिला इनमेन फक्त या ठिकाणी अजून 2 बॉल बाकी आहेत. 54 चांगली धावसंख्या. अतिशय तंत्रशुद्ध लेटकट, थोडासा आउटसाईड द ऑफ होता, लेटकट केला आणि चेंडू गेला या ठिकाणी फसलिफ आणि यष्टीरक्षक यांच्यामधून डिफ थर्ड मॅनला चेंडू फरार झाला. यस, शतरक्षणचा बॉलिंग अटॅक चांगला आहे पण फिल्डर आणि हा चेंडू ऑन साईडला, या चेंडू जाईल या ठिकाणी फॉलो थ्रूमध्ये गॅदर करेल परंतु आवाक्याच्या बाहेर मिळतील. पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. टोटल स्कोर 56. राहिला फक्त इनविन शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलमध्ये जर षटकार आला तर होते 60 धावा. तू जेवलाच का रे? आणि हा पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू हाय लॉफ्ट केला. येस, मयूर आणि अशा प्रकारे धक्का क्रमांक शेवटच्या चेंडूवर बळी. संघाची धावसंख्या 56 आणि जिंकण्यासाठी 57 धावांचा टार्गेट. त्याला 12 पडा. आता तुम्हाला गोलंदाजीचा भार करायचा आहे कारण प्रतिस्पर्धी संघ हा अतिशय विस्फोटक फलंदाजी फेमस आहे. यस, थँक्यू. या दरम्यान आपण सत्कार करूयात आणि आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत शेलू ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्या सन्माननीय बुधीताई दरवडा आणि मी विनंती करतोय दत्तादा शेट्टे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते बुधीताईंचा शुभ सन्मान करायचा. या आपण ताई, मानाची भगवी उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि तुळशीचं रोपटं देऊन इथे बुधीबाई दरवडा यांचा शुभ सन्मान केला जातोय. दरवर्षी ह्या स्पर्धेसाठी येत आहेत, ह्या वर्षी लवकर आल्या हरकत नाही आहे परंतु आपला शुभ सन्मान इथे होईल. दत्तादादा शेट्टे यांच्या शुभ हस्ते इथे शुभ सन्मान केला जाईल. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि पाहुण्यांची रेलचेल ही सुरूच असणार आहे. जे जे मान्यवर येतील त्यांचा शुभ सन्मान इथे केला जाईल. अतिथी देवो भव ही आपली हिंदू संस्कृती आणि ती जपत असताना जय कोलमामाता क्रिकेट संघ शेलू, यानंतर पुढचा सन्मान असेल दत्तादादा मसने या वाणी. आपला देखील इथे शुभ सन्मान होईल. क्रिकेटची प्रचंड आवड आहे, न चुकता अगदी मात्र क्रिकेटच्या मैदानावर जिथे ते स्पर्धा असतात तिथे उपस्थित होतात. मी विनंती करतो राजेंद्र मसने यांना की आपण आपल्या शुभ हस्ते दत्तादादा मसने यांचा शुभ सन्मान करायचा आहे. आपल्या सर्वांचे लाडके वाणी आणि त्यांचा शुभ सन्मान इथे केला जाईल. मानाची भगवी उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि तुळशीचं रोपटं. हे जे आपण तुळशीचं रोपटं देतोय ते सगळ्या मान्यवरांना विनंती असेल की आपण घरी नेऊन ते आपल्या दारासमोर लावा. हिंदू संस्कृती आपण जपली पाहिजे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण एक चांगला संदेश देत आहोत. वळूयात ऑन गोईंग मॅचकडे. तिथे पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले तर अविनाश तरे आपले तुमच्या माहितीसाठी सांगतो खास करून यांच्या पोसरीसाठी की 2 धावाची तुम्हाला पेनल्टी आहे. टोटल स्कोर 56 + 2 = 58 आणि जिंकण्यासाठी 59 धावांची गरज. 59 इज द ॲव्हरेज टार्गेट इक्वेशन समीकरण आस्किंग रन रेट. टार्गेट नक्कीच कठीण, शेवटी क्रिकेट आहे. गोल्ड पोसरी देखील बलाढ्य संघ आहे. चला, पहिली ओपनिंग पेअर, पहिला जोडा मैदानामध्ये तैनात. यस, अखिल आणि त्याचा जोडीदार कॉम्रेड. नॉन स्ट्रगल असेल तो मयूर. एकोणसाठ धावांची गरज.
प्रतिस्पर्धी संघाने 56 धावा कुठल्या होत्या, परंतु जे लेट आले त्यानंतर 2 धावाची त्यांना पेनल्टी बसली, म्हणजे 56-2 58 आणि 59 धावांची गरज तुषार पाटील, म्हणजे जवळजवळ 15च्या आसपास सरासरी आहे. 4 षटकामध्ये याच्यानंतर सामना होईल तो मागच्या सामन्याचा विजेता आणि याच्यातला विजेता, बरोबर ना. क्वार्टर फायनल. गोटेकर बे कुठे जाऊ नका प्लीज, गोटेकर बे तुम्ही जाऊ नका, कारण इथं पेनल्टी देतात नाही हो. काय कार्यभाग उरकायचा उरकून घ्या पहिल्यांदा, बरोबर की नाही. चला 4 षटके बघूया. पहिला गोलंदाज 12 पाडा संघाचा तुषार पाटील. एकोणसाठ डावांची गरज, 24 चेंडू आणि 59 डावा असे समीकरण असेल. एक जबरदस्त सामना या ठिकाणी पैसा बसून प्रेक्षणीय सामना. पहिला चेंडू तयार, राईट आर्म, आणि हा चेंडू पुन्हा एकदा 4 धावा. येस, आउटफील्ड फार फास्ट आहे. चेंडू झाले सीमारेषे बाहेर. येस येस, इज गॉन. अतिशय चांगला फटका स्टिअर केला चेंडूला, डेप्थ मध्ये चेंडू फरार. अखिल आणि मयूर पहिल्या चेंडूवर दमदार सुरुवात, जबरदस्त सलामी, त्याने देखील पहिल्या चेंडू चौका ठोकला होता. बिनबादचा दमदार सलामी. अखिल is batting on 4. Non-striker Mayur yet to get off the account. Total score is 4-1 after very fast delivery from Tushar Patil तयार. लेफ्ट आर्म ओहो द विकेट. पुन्हा एकदा सन्मान दिला, फॉलो थ्रू मध्ये गॅदर केलाय. पहिल्यांदा आक्रमण, नंतर मात्र बचाव. काही चेंडूची वाट बघायची, काही चेंडूची वाट लावायची. ह्या तंत्राचा अवलंब केला 12 पाडा आणि पोसरी. आणि हा यस पुन्हा एकदा लॉफ्ट केला हुए चेंडू. या ठिकाणी चांगला फटका, दमदार स्ट्रोक आणि चांगलं टायमिंग. अगेन दॅट शुड बी 4 रन्स. लॉंग ऑनला चिरत गेला या ठिकाणी. जबरदस्त टायमिंग, क्लास फटका, दर्जेदार स्ट्रोक, एक जबरदस्त घणाघात. संघाची धावसंख्या झाली 8 वर. 3 चेंडू आणि 8 धावा. टार्गेट प्रति षटकामध्ये जवळजवळ 15च्या आसपास आहे. पहिल्या षटकात त्यांनी 21 धावा कुठल्या होत्या, पण नंतर मात्र ज्यांनी जबरदस्त गोलंदाजी केली आणि त्यांना रोखलं गेलं जास्तीत धावांमध्ये बसून. या ठिकाणी नुकतं ज्यांचं आगमन झाले अविनाश तरे. हो यस, क्लास फटका, काय टायमिंग, बेमिसाल टायमिंग, अतिशय जबरदस्त टायमिंग. शॉर्ट पिच चेंडू अकोटा बॅकवर्डला गेला. अप्रतिम स्क्वेअर कट. गुंडाप्पा विश्वनाथसारखा हा अतिशय दुर्मिळ फटका, दुर्लभ दुष्कर फटका. संघाची धावसंख्या झाली 12 वर. क्लास फटका. येस, मिस्टर अखिल इज बॅटिंग ऑन 12. 15ची सरासरी आसपास. आत्तापर्यंत 12 अजूनही बॉल बाकी आहे त्या ठिकाणी. 2 बॉल बाकी आहेत, म्हणजेच बरोबर समीकरण, मात्र इक्वेशन बरोबर आहे या ठिकाणी. आणि हा पुन्हा एकदा लेटकट करायचा महाराजा. पुन्हा एकदा चांगलं कमबॅक करतो. डॉट बॉल निर्धाव चेंडू, चांगली डिलिव्हरी या ठिकाणी रिलीज केली तुषार पाटील. राहिला फक्त 1 मिनिट शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल मात्र, आणि जावा श्रेणची इच्छा. लास्ट डिलिव्हरी. हो यस, आणि हा स्विच करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. काही गरज नव्हती. धावा जर तुम्हाला आरामशीर येत असतील असे फालतू फटके मारून फायदा नाही. कशाला येडजोड फटके मारताय, काय गरज आहे. संपूर्ण मॅच हातामध्ये असताना चांगली धावसंख्या. षटक क्रमांक संपुष्टात, धावसंख्या 12 वर.
धन्यवाद. अतिशय चांगलं सॉन्ग या ठिकाणी. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या नव्हे तर तमाम हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत दीनानाथ, मिस्टर दीनानाथ नवीन गोलंदाज. 12 पाळा संघात आणखीन एक मीडियम पेसर मध्यमती गोलंदाज. ट्वेल्व फन बिनबाद 12. 59 धावांची गरज. सामना जिंकणारे 2 धावांची पेनल्टीचं ओझं घेऊन पोसरी संघ. ज्यावेळी कट टू कट मॅच येईल ना तेव्हा त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल. दीनानाथ तयार. राईट महोदय विकेट. पुन्हा एकदा चकून शॉर्ट थर्ड मॅनला पुन्हा एकदा चांगले या ठिकाणी. अन्यथा हा 4 धावा मिळाल्या असत्या. चांगलं फिल्डिंग यष्ट्यांच्या पाठीमागं दीनानाथ. राईट आर्म हो द विकेट. आणि हा पुन्हा एकदा आक्रमण केले या ठिकाणी. चेंडू जाईल आणि मिळते 4 धावा. आहेत. चांगलं शॉर्ट सिलेक्शन. गॅपचा पुरेपूर फायदा उचलला. संपूर्ण परिसर मोकाट होता आणि त्याचा उचलला फायदा आणि परिणाम झाला या ठिकाणी 4 धावांनी. संघाची धावसंख्या 16. म्हणजे आतापर्यंत 4ही चौकार. सिंगल नाही, सिंगल डबलला प्राधान्यच नाही. मारायचे ते तर 4. ओनली बाउंड्री वास. एक छक्का पण मारा जरा. का छक्क्याची तुम्हाला ॲलर्जी आहे? बॉलिंग मार्कर मिस्टर दीनानाथ. आणि हा शॉर्ट पे चेंडू पुन्हा एकदा चांगलं टायमिंग. येस डबलचं टायमिंग. रोहित शर्मा स्टाईल या चेंडूला भिरकावून दिलं लॉफ्ट हिट आणि मिळते 4 धावा. म्हणजे संपूर्ण चौकाराची संघाची धावसंख्या 20 वर. बिनबाद 20. चांगली सलामी. धुंद फुंद बेधुंद सुरुवात. अंधाधुंद फटकेबाजी. चौकारांची बोचार चौकारांची आतषबाजी. जबरदस्त एक्झिबिशन. यथेच्छ मनसोक्त मनमुराद फटकेबाजी. धावसंख्या 20. 59 धावांची गरज. दुसरं षटक प्रगती पदार. दीनानाथ नाथाभाऊ. आणि हा पुन्हा एकदा. आणि हा फॉलो थ्रोमध्ये गॅदर केला परंतु या ठिकाणी बॅड लक. आणि आता फलंदाज नक्कीच बाद झाला असता धावचित. 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली. पहिली सिंगल. टोटल 21. 21 दोनावर 1. बिनबाद 21. अजूनही जिंकण्यासाठी आहे 38 धावांची गरज. आणि राहिले 2 चेंडू. म्हणजे 14 चेंडू आणि 38. सामना नक्कीच कठीण आहे. आणि हा पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू गेला असं बॅकवर्ड पॉईंट. 1 धाव. 22. पण असे झेल शक्यतो होत नाहीत. परंतु झेल घ्यायला गेल्यानंतर 4 धावा जायच्या याची त्याला दाट शक्यता असते. दीनानाथ तयार. लास्ट डिलिव्हरी. आणि हा येस पुन्हा एकदा अकोटाप्याचा चेंडू. पुन्हा एकदा चांगलं टायमिंग. दमदार स्ट्रोक. दॅट शुड बी ह्यूज स्ट्रोक. लॉंग ऑफच्या डोक्यावरून खेचलेला. हे फन्नाट ऑफ ड्राईव्ह. चांगलं टायमिंग. प्रॉपर टायमिंग. आणि संघाची धावसंख्या 12 चेंडू आणि 28 धावा. पहिल्या षटकात फक्त इनमिन स्पर्धा हिंदू हृदय सम्राट चषक 2023 हा भव्य दिव्य सोहळा आणि त्यांच्या सोबतीला त्यांचे सहकारी मित्र सन्माननीय गोपाळजी डांगरे साहेब देखील उपस्थित झालेत. त्यांचे देखील हार्दिक स्वागत. त्याचबरोबर आमचे भाऊजी सन्माननीय
महेशजी भगत हे देखील उपस्थित झाले, त्यांचे देखील स्वागत असलेल्या स्पर्धेच्या माध्यमातून. येस नक्कीच अविनाश तरे संपूर्ण खडा ना खडा माहिती आहे त्यांना, त्याच्यामुळे कधी पण आल्या आल्या बक्षीस लावलंय. एक दिलदार व्यक्तिमत्व. जर आयवा झेल कोणी पकडला तर त्याच्यासाठी रोख 1100 रुपयांचं त्या पारितोषिक. बात आहे, त्याचे उखळ पांढरे होतील हा मात्र. पण दुर्दैवाने संकटी पण उद्या 30+ आहे ना, बरं का नाही. उद्या एक बिअरचा बॉक्स आरामचे ते LP घेऊन बसा, जांभळीचं झाड समोर आहे. बॉलिंग मार्क तयार. 12 चेंडू 31 धावांची गरज. एक रंगतदार सामना, बिग फाईट. आणि हा चेंडू पुन्हा लॉफ्ट केला, भिरकावून दिला या ठिकाणी. चेंडू जाईल या ठिकाणी आणि धक्का क्रमांक बसेल. पहिला बॅकवर स्क्वेअर गेला आणि पहिल्या विकेटचं पतन, पहिली गळती गच्छंती, पहिली विकेट तडीपार हद्दपार जेरबंद स्थानबद्ध. पहिल्या विकेटची कालपट्टी उचल बांगडी. नक्कीच शेलूगावचे थेट सरपंच आहेत, दिलदार व्यक्तिमत्व. जर 3 षटकार लगावले तरी देखील 1100 रुपयांचं पारितोषिक. बॅक टू बॅक 3 चौकार लगावले तर 500 रुपये. आणि आयवा जेलसाठी जे स्वयंसेवक आहेत बाउंड्रीच्या बाहेर किंवा प्रेक्षक, त्यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. जर आयवा झेल पकडला तर मात्र 1100 रुपये. आणि विकेट ॲटिंग जरी घेतली तरी देखील 1100 रुपयांचं पारितोषिक. जा इथं स्टेजवर काय बसला तिकडे 1100 उचला जरा का हो. जाता जाता हात मारून जा. इथं बसून का घंटा मिळणार तुम्हाला. मनीष, कारण 1100 रुपये शक्यतो कोण लावत नाही, लावता 100 रुपये, बरोबर की नाही. धाव संख्या 28, धावा पाहिजे अजून 31. 11 चेंडू आणि 31 धावांची गरज. जटिल आव्हान, मुश्किल, कठीण, अशक्य प्राय, अवघड अवजड डोईचं आव्हान. शेवटी क्रिकेट आहे. बॉलिंग मार्क तयार. गोलंदाज राज. हो येस, पुन्हा एकदा चांगली डिलिव्हरी. अप्रतिम मारा, भेदक मारा. राज गावंड. गावंड 12 पाडा. 10 चेंडू आणि 31. 3.10. अविनाश दरे यांचं दमदार समालोचन, सूत्रसंचलन. कारण तुम्हाला माहिती आहे, कारण ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाबळी. तुम्हाला सगळं खडा ना खडा माहिती आहे, बरोबर आहे. म्हणून कधी गावचा ठेवायचा. आयोजन तुमचंच आहे ना हो सगळं. येस 4 रन्स. टायमिंग शॉट, अफलातून फटका, ट्रिमेंडस स्ट्रोक, जबरदस्त टायमिंग, देखना फटका, हँडसम स्ट्रोक. संघाची धाव संख्या 9 चेंडू आणि पाहिजे 27. 9 त्रिक 27. जर कोणी आयवा जेल घेतला रोख रुपये कॅश प्राईज 1100. सरळ 3 षटकार मारले 1100 आणि नंतर सरळ 3 चौकार 500 रुपये. म्हणजे कोणी घ्या. इथं पार्शालिटी नाही, प्रत्येक संघाला एक खुली ऑफर आहे अविनाश, बरोबर की नाही. चला प्लीज जरा स्पीडअप करा प्लीज. रिव्ह्यू घेतले का? अच्छा अच्छा. काय झाला? रिव्ह्यू आहे का काय आहे अभय योगेश? काय आहे? फेअर फेअर डिलिव्हरी. येस येस, चांगला निर्णय या ठिकाणी. टेक्नॉलॉजी टीम GTC ग्रामीण टेनिस क्रिकेट.in. आणि हा येस पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी या ठिकाणी. अविनाश हे लाईव्ह असले की बरं असतं नाही का. समोर TV, पुढ्यात बिअरची बाटली, उजव्या हाताला चांगल्यानं. बायकोला पण बरं वाटतं माझा नवरा घरात आहे. चालेल चप्पल घातली काय बायका बोंबलल्या कुठं निघालात, बरोबर की नाही अविनाश. दॅट शुड बी ट्रू. हे वास्तव आहे. बॉलिंग मार्क तयार. आणि हा येस पुन्हा एकदा स्वीप केला. जबरदस्त टायमिंग या ठिकाणी. फ्लिक केला या ठिकाणी आणि 4 धावा मिळतील. चांगला फटका, दमदार स्ट्रोक, जबरदस्त प्रयत्न, अथक प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथ प्रयत्न. एक काटे की टक्कर, कडा संघर्ष, कडा मुकाबला. जबरदस्त सामना. शिंदे गट ठाकरे गट. 7 चेंडू आणि 23 धावांचे. मग काय अशी लढत आहे. सरळ सरळ सामना, बरोबर आहे. इथं काय पॉलिटिक्स थोडीच आहे. उर्वरित चेंडू 7, धावा पाहिजे 23. अटीतटीचा सामना. जबरदस्त क्लायमॅक्स, जबरदस्त ट्विस्ट.
हो यस पुन्हा एकदा क्लास फटका काय टाइम अविनाश हे क्या है छप्पर फाडके फटकावता. अरे ऐवजल होता ना पण आम्हाला आहे की नाही ऑफर होती का चान्स होता आम्हाला. तर राहिलं म्हणते शेवटचं षटक धावा पाहिजे किती 17 ना रे 6 चेंडू 17 धावांची गरज. आता मात्र पुन्हा एकदा जोरदार कमबॅक या ठिकाणी पोसरी संघात एक जबरदस्त कमबॅक जबरदस्त पुनराग. 6 चेंडू 17 धावा हा क्रिकेट हा. नक्कीच षटकार हॅट्रिकसाठी 1100, तदनंतर विकेट हॅट्रिकसाठी देखील 1100 असतील. चौकार हॅट्रिक 500 आणि आयवा झेल देखील 1100. यस धन्यवाद. या ठिकाणी आल्या आल्या म्हणजे अशी ऑफर आहे याला म्हणतात दानशूरता. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील आणि या स्पर्धेसाठी देखील त्यांचं विशेष सहकार्य असतं. शेलू गावातील एक दिलदार व्यक्तिमत्व शेलू गावचे थेट सरपंच शिवाजी शेठ खारीक. येस आमच्याकडे येणार सुटा बुटा देणार 2 बिस्लरी बाटण्या करणार 1 काजूची डिश रिकामी करणार. साला 1 पाहुणा कितीला पडला 1 पद शाल ट्रॉफी असे तर 10-12 पाहुणे तर काय करणार बायकोची घंटेने घंटे व्हायला लागेल. कसे आयोजन करायचे हो म्हणून सगळी सोंग आणता येत पण अविनाश तरी पैशाचं सोंग आणता येत नाही बरोबर की नाही. मैं मानता हूँ पैसा खुदा नहीं होता लेकिन खुदा से कम भी नहीं होता. चला राहिले शेवटचं षटक 17 धावांची गरज. एक रंगतदार सामना रोमांचक नाट्यमय चित्तधारक सामना 2 टंगामध्ये घमासान एकाच कॅलिबरचे 2 ताकदवर बलाढ्य संघ बलिष्ठ संघ. शेवटी क्रिकेट अविनाश क्रिकेटचं भविष्य आणि पवार साहेबांचं राजकारण याचा नियम नाही बरोबर की नाही. शेवटचा गोलंदाज राजेंद्र तयार 6 चेंडू 17 धावांची गरज. तरी आमचा नशिबात उपास पडला तर अजून वाणी तिखट झाली असती. शेवटचा गोलंदाज अतिशय चांगलं क्रिकेट जबरदस्त आयोजन भन्नाट आयोजन या ठिकाणी. राजेंद्र तयार 6 चेंडूमध्ये 17 धावा डिफेंड करायचे आहेत. 2 धावांची पेनल्टी नसती तर 15 धावा झाल्या असत्या पण तुम्ही उशिरा आलात. लेफ्ट आर्म होते विकेट. पहिला चेंडू ऑनसाईडला चेंडू गेला या ठिकाणी चेंडूला व्हाईटिश मिड विकेटला पुन्हा एकदा चांगला फिल्डिंग. उर्वरित चेंडू 5 आणि धावा पाहिजे 16वर 16. कंपल्सरी चेसिंग जरी 1 धाव कमी पडली तरी हात चोळी जावं लागेल. हॅलो ऐवा झेल 1100 1100 100च्या 11 नोटा नाही ते स्मरण करून द्यायला पाहिजे हो. आणि हा यस पुन्हा एकदा यस याला म्हणतात ही मिस्टेक यांना भोगावी लागेल. अरे वास्तविक त्याच्यावर कमी ते झेल जाऊ द्या हो. झेल पण गेला 4 पण गेला म्हणजे गाढवही गेलं आणि ब्रह्मचर्य गेलं. उर्वरित चेंडू 4 आणि धावा पाहिजे या ठिकाणी. किती रे 4 चेंडू 12 धावांची गरज. 4 बॉल्स टू गो रिक्वायर्ड 12 रन्स. 4 चेंडू 12 धावांची गरज. जबरदस्त मॅच पैसा वसूल मॅच पैसा वसूल सामना प्रेक्षणीय सामना अटी तटीचा नाट्यमय उत्कंठावर्धक सामना प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणारा मती कुंठित करणारा रोमांचक सामना. पुन्हा एकदा तयार राजेंद्र आणि हा येस पुन्हा एकदा चेंडू जाईल या ठिकाणी आणि आउटफील्ड फार फास्ट आहे. यस 4 रन्स युजफुल इनिंग फ्रॉम डावकुरी आता फलंदाज मनीष तात्रे. आणि उर्वरित चेंडू 3 धावा पाहिजे 8 धावांची गरज. काय मॅच होती मॅच गेली कुठं. मनीष तात्रे जरी त्याने धावा मोजल्या पण बॅटिंग मात्र दमदार. कुठेतरी बॅकलॉग भरून काढला या ठिकाणी. तीन चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे.
हो जोरदार अपेल येस आणि हा धक्का यांना बघूया एक जबरदस्त वाघाची शिकार अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न चेंडू याला पायावर आणि लेग बिफोर LBW इज गॉन राहिले चेंडू 2 आणि कंपल्सरी 8 डावांची गरज आणि नवीन फलंदाज प्रणय 2 balls to go रिक्वायर्ड 8 runs कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे हा पण डावकुरी आताचा गोलंदाज आहे फलंदाज आहे या ठिकाणी मनीष तात्रेने चांगला खेळवत होता बिचारा परंतु अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न एक चांगला चेंडू रिलीज केला आणि प्रतिस्पर्धी संघाला पुन्हा एकदा बॅकफुटर बघा मॅच कशी 50-50 दोलायमान स्थितीत अविनाश तरे तुमचं सरकार बनेल फक्त आमदार गुवाहाटीला घेऊन जा बरं की नाही 2 चेंडूमुळे 8 डावांची गरज 2 balls to go रिक्वायर्ड 8 runs एक संघ जबरदस्त सामना याच्यानंतर सामना होईल तो मागचा विजेता म्हणजे गोठेकर बी आणि याच्यातला विजेता संघ गोठेकर बी कुठे जाऊ नका प्लीज तयार राहणे का लगेच 3 षटकांचा सामना असेल 2 balls to go 8 runs रिक्वायर्ड कंपल्सरी चेसिंग बॅकवर्ड स्क्वेअर लेग एक शॉर्ट कव्हर आहे या ठिकाणी शॉर्ट थर्ड एक बॅकवर्ड गली राजेंद्र तयार यस आणि हा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी पंचांचा निर्णय बघूया काय येतो या ठिकाणी बायच्या 4 आणि शेवटच्या चेंडूवर कंपल्सरी 4 बघा 2 धावाची पेनल्टी किती मागात पडली मारेल मारेल दादा डोंट वरी फक्त देव पाण्यात टाकून ठेवा तुम्ही नंतर बाहेर काढ वाटल्यास शेवटच्या चेंडूवर चौकाराची गरज लास्ट डिलिव्हरी अंतिम अखेरचा शेवटचा निर्वाणीचा डोस काय मॅच झाली या ठिकाणी पारापाडा आणि पोसरी अशी ही टक्कर ऐवा झेल 1100 रुपये सलग 3 षटकार आता 3 षटकाच्या नंतर आम्ही अनाऊन्समेंट करू आता काही फायदा नाही राहिले फक्त 4 फक्त ऐवा झेल 1100 रुपयाचा तुम्हाला एक जबरदस्त ऑफर आहे चला स्पीड अप प्लीज एक चेंडू 50,000चा चेंडू आहे 50,000 तर पहिलं पारितोषिक 50,000 आहे लास्ट डिलिव्हरी 12 पाडावाले फक्त फट सांभाळा बॉलिंग मार्कर आणि हा यस निर्णायक चेंडू या ठिकाणी आणि अशा प्रकारे निसटता विजय या ठिकाणी प्राप्त केला या ठिकाणी बारापाडा संघानं शेवटच्या चेंडूवर एक जबरदस्त विजय झाला असता परंतु दुर्दैवानं चांगली टक्कर दिलीत चांगली फाईट दिलीत या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी धन्यवाद देतो या ठिकाणी आपण आला तेवढे लांबून शेवटी हारजीत असते पुढचं सूत्रंचन मी विनंती करतो आय विल कॉल टू मिस्टर अविनाश तरे यस थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन्स बारापाडा टीम हार्ड लक पोसरी संघ वेल प्लेड शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देत राहिली टार्गेट मोठं होतं परंतु अशक्य नव्हतं प्रयत्न केले प्रयत्नांना यश आलं नाही आणि विजयी झाला इथे बारापाडा संघ मॅन ऑफ द मॅचचा हिरो नक्कीच पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करत असताना 8 चेंडूमध्ये ज्याने 24 धावांची बहारदार इनिंग साकारली तो सौरभ पाटील ठरलाय मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच आणि मी विनंती करतोय शेलूगावचे थेट सरपंच या आपण आपल्या शुभ हस्ते इथे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल भरपूर सारी बक्षिसं आहेत आकर्षक सन्मान चिन्ह तदनंतर कोल्ड्रिंक 1 डझन केळी असतील आणि बिस्लरीचा बॉक्स देखील असणार आहे भरपूर सारी बक्षिसं जय कोलमामाता क्रिकेट संघ म्हटलं की मोठी स्पर्धा आयोजित करतात जरी आयोजन 50,000चं असलं तरी लाखाच्या स्पर्धेला देखील लाजवेल इतकं भव्य दिव्य आयोजन जय कोलमामाता क्रिकेट संघाच्या वतीने या आपण शेलूगावचे थेट सरपंच शिवाजी शेठ खारीक यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते इथे हे पारितोषिक द्यायचं वेल प्लेड बारापाडा टीम
सौरभ पाटील मॅचचा हिरो